128 किलो वजन, शिवाय 2 वर्षांपासून पाळी गेलेली, हायपोथायरॉइडिझम, क्रॉनिक पीसीओडी. तुम्हाला वाटतं अशा अवस्थेमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते? तर येस, आपल्याकडे तिला राहिली आहे. ती पण अगदी नैसर्गिक गर्भधारणेतून. IVFचा सल्ला दिला गेला होता तिला, कारण पाळी बंद झालेली होती, दुष्टचक्रात अडकली होती. पण खरंच IVFमधनं तिला बाळ झालं असतं का, एवढ्या सगळे प्रॉब्लेम्स तिचे असताना? तर शक्यता खूपच कमी. कारण त्याच्यामध्ये सुद्धा सक्सेस व्हायला आपल्या बॉडीमध्ये तसे बदल असावे लागतात आणि ते बदल आपण ध्रुवांकुर आयुर्वेदमध्ये करतो. जेव्हा ती माझ्याकडे आली त्यावेळेस ह्या सगळ्या लक्षणांमधून ती आलेली होती आणि आल्या तिने रडायला सुरुवात केली की मॅडम, मला खरंच तुमच्याकडे बाळ होऊ शकतं का? मी आई होऊ शकते का? तर मी तिला धीर दिला, विश्वास दिला. सगळ्यात आधी तिचे पती आणि पत्नी, कारण मिस्टरांचं देखील वजन जास्त होतं, दोघांचंही मी प्रजनन शुद्धी पंचकर्म प्रथमतः करून घेतलं. त्यांना योग्य आहार सांगितला, विहार सांगितला. 3 महिन्यामध्ये साधारणतः तिचं 15 किलो वजन कमी झालं. त्यासोबतच तिची पाळी रेग्युलर येण्यासाठी आपण तिचे उत्तरबस्ती चालू केले. 3 महिने सलग तिचे 4-4 दिवस उत्तरबस्ती केल्यामुळे तिच्या गर्भाशयाचं आरोग्य चांगलं झालं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारलं. छोटे-छोटे जे पीसीओडी होते तिचे, म्हणजे छोटी अंडी बनायची, त्यात ते गायब होऊन तिचं चांगलं मोठं अंड बनलं आणि त्यानंतर साधारणतः 2 महिन्यात तिला प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे साधारणतः तिने 7 ते 8 महिने उपचार आपले दुर्वांकुरचे घेतले आणि त्यानंतर तिला कन्सीव्ह पण झालं. पण माझं चॅलेंज संपलं होतं का? तर नाही. कारण अजूनही तिचं वजन जास्तच होतं आणि अशा अवस्थेमध्ये तिला कधी-कधी हायपरटेन्शन होऊ शकतं, BP वाढू शकतो, शुगर येऊ शकते. म्हणून मी तिची गर्भावस्थेत देखील खूप काळजी घेतली. तिला योग्य आहाराचा सल्ला कायमच सांगत राहिले आणि तिने पण तो डाएट पाळला. त्यामुळं नको असलेलं अतिवजन तिचं वाढलं नाही आणि फक्त बाळाचं वजन व्यवस्थित वाढत होतं आणि तिला आपल्या आयुर्वेदिकच, म्हणजे कुठलंही मी आधुनिक शास्त्राच्या औषधं न वापरता नॅचरल कॅल्शियम, नॅचरल आयर्न, नॅचरल प्रोटीन पावडर, गर्भिणी प्राश हे सर्व दिलं. आणि तुम्हाला सांगू आनंदाची गोष्ट, कालच तिने गोंडस मुलाला 3 किलोच्या बाळाला जन्म दिलेला आहे आणि तिला मुलगा झालेला आहे. तर अशी ही कहाणी आहे की अनेकांना ज्यांचे मातृत्वाचे स्वप्न जे थांबले होते किंवा तुम्ही IVF करा असा सल्ला दिला होता, अशा अनेक हजारो स्त्रियांना आपण मातृत्वाचं सुख दिलेलं आहे.